सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. काल 481 पर्यंत आपण आलो होतो आणि त्या निरूपणाचा शेवट होता. आता एकदा का परतत्वाची ओळख झाली की माझ्यासाठी येथे या जगात काहीही वेगळेपणी अस्तित्वातच नाही. मला काहीही आत्मतत्वाखेरीज दिसत नाही, काहीही स्वनादाखेरीज ऐकू येत नाही, मी काहीही स्वखेरीज जाणत नाही. अद्भुत आनंद रूप सर्व व्याप्त असा मी केवळ आत्माच आहे. मी पररूप नसून केवळ आत्मरूपच म्हणजे स्वरूपच आहे. आता पुढे 482. नमो नमस्ते गुरवे महात्मने विमुक्त संगाय सदुत्तमाय नित्याद्वयानंद रसस्वरूपिणे भूमने सदा पारदयाम्बुधाम्ने विमुक्त संग सर्वोत्तम नित्य आनंद रसस्वरूप सर्वव्यापक दयाजल संपृक्त महासागर ऐशा महागुरु माझे पुनः पुन्हा नमस्कार. जे आपदा विपदांपासून पूर्णपणे मुक्त असून असंग आणि सर्वोत्तम आहेत, तसेच जे नित्य शाश्वत आनंद रसस्वरूप असून सर्व व्यापक आणि दयारूपी जलाने ओतप्रोत भरलेले महासागर आहेत, अशा महान सद्गुरूंना मी पुनः पुन्हा नमस्कार करतो. असे जीवनमुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या सद्गुरूंबाबत शिष्य बोलत आहे. 483. यत कटाक्ष शशी सांद्र चंद्रिका पातधूत भवतापजश्रमः प्राप्तवान हमखंड वैभवा नंदमात्म पदम अक्षयं क्षणात चंद्रशीतल सद्गुरु कटाक्ष स्निग्ध किरणानी भवतापश्रम पूर्ण निवारण झालेला प्राप्त गुणी घेई मी अक्षय अखंड वैभवानंद आत्मपदाला. चंद्रासम शीतल आणि स्निग्ध अशा गुरुकृपारूपी कटाक्ष किरणाने आपले जीवन भवताप जाऊन आणि श्रमातून मुक्त होऊन मी अखंड अक्षय आनंद रूप तत्वाची क्षणात प्राप्ती करून घेतली असल्याने पूर्ण समाधान प्राप्त झालेला असा आत्मबोधी स्थिर आहे, असे शिष्य सांगत आहे. रात्री चंद्राच्या शीतल किरणाने तप्त सूर्याच्या दिवसभराच्या तापातून पोळण्यातून पृथ्वीची सुटका व्हावी, तसे गुरु सान्निध्यात शिष्याला भवताप मुक्त झाल्याचे वाटत आहे. 484. धन्योहम कृतकृत्योहम विमुक्तोहम भवग्रहात नित्यानंद स्वरूपोहम पूर्णोहम तदनुग्रहात. गुरुकृपा कारणे भवबंधन मुक्त मी होई नित्य आनंद स्वरूप पूर्ण धन्य धन्य कृतकृत्यही होई. गुरुकृपेने सत्यज्ञान प्राप्ती झालेला शिष्य आता सर्व असतचा परिहार करून जीवनात स्थितप्रज्ञत्वाला पोचून धन्य धन्य आणि कृतकृत्य जीवनाचा धनी झाला आहे. त्याला आपल्या नित्य शाश्वत आणि आनंदरूप केवळ असणेपणाचा म्हणजे कैवल्याचा लाभ झाला आहे. 485. असंगोहम नंगोहम लिंगोहम भंगुरा शांतोहम अनंतो हमंतांतोहम चिरंतनः असंगमी अनंगमी अलिंगमी अभंगुर शांतमी अनंतमी निरीक्षमी चिरंतन. आत्मसाक्षात्कारी शिष्य स्वयं आत्मरूप असल्याने आता आत्मानुभूती वर्णन करून सांगत आहे. मी संग रहित स्थूल व सूक्ष्म शरीराविना परंतु अभंग आहे. अत्यंत शांत अनंत अमर्यादित निरीक्षाचा मी वास्तवात अक्षर अविनाशी चिरंतन व नित्य शाश्वत आत्माच आहे. आत्म्यात शरीर मन बुद्धी त्रिगुण पंचकोश असे काहीही स्थूल वा सूक्ष्म किंवा लिंग रूप नसते. तो वासना विक्षेप रहित शुद्ध चैतन्य तत्व एकमेव अद्वय अविनाशी असे ब्रह्मच असतो. आपल्या या विशुद्ध मुळाची सच्ची ओळख झालेला हा शिष्य वरील प्रमाणे अत्यानंदाने स्वस्वरूप वर्णन करून सांगत आहे. असंगोहम अनंगोहम अलिंगोहम हमभंगुरः असंगोहम अनंगोहम अलिंगोहम हमभंगुरः शांतोहम अनंतोहम अहमंतोहम चिरंतना. असंगमी अनंगमी अलिंगमी अभंगुर मला असंग मला कोणाचा संग नाही, अनंग मला शरीर नाही, अलिंग मला लिंग नाही, अभंगुर मी भंग न पावणारा आहे. शांत मी अनंत मी परमशांत आहे आणि मी अनंत आहे. निरीक्षमी मला इच्छा नाही, चिरंतन आणि केवळ चिरंतन रूपे मी आहे. 486. अकर्ता हम भोक्ता हम विकारो हम क्रिया शुद्ध
शुद्धबोध स्वरूपोहम केवलोहम सदाशिवा अकर्तामी अभोक्तामी अविकारी अक्रिय तथा शुद्ध बोध स्वरूपी मी नित्य निरपेक्ष पवित्र मी सदाशिव म्हणजे पवित्र. मराठी गद्य विस्तार. आत्मतत्व मनाद्वारे कार्य करताना करता आणि बुद्धीद्वारे अभिव्यक्त होताना भोक्ता रूपे कार्य करीत असते. आत्मतत्व मनाद्वारे कार्य करताना कर्ता रूपे आणि बुद्धीद्वारे अभिव्यक्त होताना भोक्ता रूपे कार्य करीत असते. मात्र एकदा का आपण विकारी शरीर व मन तसेच बुद्धी नाही हे लक्षात आल्यावर शरीर मन बुद्धी यांना दूर सारून ते केवळ तत्वरूपे उरते. असे जे निव्वळ केवळ निरपेक्ष म्हणून उरते तेव्हा ते स्वाभाविकच करता रहित भोगता रहित होते. परिणामतः ते तत्व म्हणून त्याच्या मूळ रूपात म्हणजे अविकारीपणे किंवा न बदल होता पूर्ण विशुद्धतेने अमिश्रित म्हणजे अनअडल्टरेटेड व अक्रिय म्हणून उरते. आता ते केवळ निरपेक्ष त्याचे ते मूलभूत म्हणून असते. याचा अर्थ असा की ते सत्यत्वाने म्हणजेच आपल्या पूर्णत्वाने असते. हे असे त्याचे त्याला जाणले जाणे म्हणजेच स्वरूपाचे ज्ञान होणे यालाच शुद्ध बोध म्हणतात. असा आपल्या विशुद्धतेचा बोध झालेला कोणीही असंग असतो आणि म्हणूनच तो सदाशिव व अनित्य पवित्र भेसळ न झालेला असतो. हे असे आपले असणे शिष्याला पूर्णत्वाने उमजले आहे. त्यामुळेच तो स्वतः आत्मा असल्याचे जाणून आपले म्हणजेच आत्म्याचे वर म्हटल्याप्रमाणे सहर्ष वर्णन करीत आहे. देहात असूनही ही जाण विधेही इंद्रियातीत आहे. हे अस्तित्व जाणीव तत्वाचे सहज प्रकटणे आहे. तो विधेयीपणे सहज कार्यरत असतो. हे कार्य अहम किंवा मी माझे रहित उत्स्फूर्ततेने घडत असते. म्हणून कार्य चालू असूनही तेथे करता मी असा कोणी नसतो. मूळ अस्तित्वाद्वारे किंवा आत्मतत्वाद्वारे त्याच्याही नकळत हे सारे चालू असते. ही अभिव्यक्ती असते. सूर्याचा प्रकाश ही त्याची अभिव्यक्ती आहे. मी प्रकाशतो असे सूर्य म्हणू शकत नाही. साक्षात्कारी माणसाबाबतही सारे काही सहज अभिव्यक्त होत असते. येथे सर्वांना नीट समजण्यासाठी मी अकर्ता भोक्ता अविकारी अक्रिय शुद्ध बोध स्वरूप केवळ सदाशिव असे म्हटले असले तरी वास्तवात ते आत्म्याचे असणेपणाचे त्याच्या कैवल्याचे शब्दरूप वर्णन मात्र आहे. सुजान वाचकांनी असा आंतरिक इंद्रियातीत प्रत्यय म्हणजे आत्मप्रकटीकरण असे निर्वाद समजावे. पुढे 487 द्रष्टू श्रोतुर वक्तू कर्तृ भोक्तुर भिन्न एवाहम नित्य निरंतर निष्क्रियानी सीमा संग पूर्ण बोधात्मा द्रष्टा श्रोता वक्ता कर्ता भोक्ता या वाचूनी विभिन्न मी नित्य निरंतर निष्क्रिय निश्चिम असंग परिपूर्ण बोध स्वरूप मी जे वर्णनातीत आहे त्याचे वर्णन करण्याचा हा प्रयत्न असल्याने येथे काहीसे विसंगत वर्तन घडत आहे. म्हणजे असे की द्रष्टा श्रोता वक्ता करता भोक्ता त्याचे पलीकडे मी आहे असे म्हणताना व्यक्तित्वाचा अंत किंवा निर्व्यक्तित्व सुचवायचं आहे. आत्मा म्हणजे व्यक्त नव्हे व व्यक्तित्वही नव्हे. ते अव्यक्त असल्याने त्याला व्यक्तित्व मर्यादा असू शकत नाही. हे सारे आत्मसाक्षात्कारात प्रकटले आणि अद्वैतात उमजले. मात्र तेथून म्हणजे आत्मसमाधीतून बाहेर आल्यावर त्या उच्चतम जाणीवेची मांडणी किंवा नॅरेशन करण्याचा सांगण्याचा हा दुबळा प्रयत्न आहे. मग मी म्हणजे आत्मा म्हणजे आहे तरी काय. खरे तर आत्माच एकमेव असून इतर काही आहे असे मानणे समजणे हा भ्रम माया असत आहे. मात्र आत्मा एकमेव द्वितीय आहे हे सांगताना त्याची एकमेव द्वितीयता वर्णन करताना पुन्हा पुन्हा त्या शाब्दिक मर्यादांचा साधनभूत वापर करावा लागतो. सांगितल्याशिवाय आपली अनुभूती त्यांना समजणार कशी. न सांगावी तर अनुभूती आली याचे प्रमाण काय. बरे सांगायचे म्हटले तर जे अनंत आहे त्याचे शांत किंवा शब्द मर्यादेत वर्णन कसे काय होऊ शकते. या पेचामुळे एकीकडे द्रष्टा श्रोता वक्ता करता भोक्ता या पलीकडे आत्मतत्व निर्व्यक्तित्व पूर्ण आहे सांगूनही त्याचे विलक्षण एकमेव द्वितीयत्व लक्षात येण्यासाठी नित्य निरंतर निष्क्रिय अमर्यादित असंग परिपूर्ण बोध स्वरूप असे वर्णन केले आहे. वर्णनातीताचे वर्णन करताना अशी धावपळ विसंगत हालचाल होते. मग वर्णन करणारे भले आद्य शंकराचार्य का असेनात वाचकांनी यातून आत्म्याचे निर्गुण निराकारत्व परंतु एकमेव अद्वितीय परिपूर्ण ज्ञानरूप लक्षात घ्यावे इतकीच माफक अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या साधन मार्गात येणाऱ्या प्रत्यय किंवा प्रचितीबाबत निश्चित बहुमोल मदत होईल. 488
नाहमिदं नामदोऽपि भयोकभासकं परं शुद्धं बाह्यभ्यन्तरशून्यं पूर्णं ब्रह्माद्वितीयमेवाहं. मी हे नाही, मी ते नाही. इदम आणि अदम. इदम म्हणजे अदम म्हणजे ते. मी हे नाही, मी ते नाही. परी वया मी प्रकाशित करीतसे. बाह्य अंतर नाही मी, केवळ अद्वय परिपूर्ण ब्रह्म मी असे. 488. शुद्ध आणि तत्वाची अनुभूती किंवा साक्षात्कार चालू असतो तेव्हा आपण अविद्येमुळे पूर्णी स्वतःला शरीर मन बुद्धी समजत होतो. ते स्थूल शरीर चुकीचे असल्याचे साधकाच्या लक्षात येते. तसेच सद्गुरूंनी अज्ञान नाश केल्यावर आपण स्वतःला सूक्ष्म शरीर समजतो. तेही चुकीचेच असल्याचे त्याच्या ध्यानात येते. स्थूल काय वा सूक्ष्म काय, तर ते शेवटी दोन्ही शरीरी अनुभवत असतात. स्थूलाचा अनुभव बाह्य तर सूक्ष्माचा अनुभव आत येत असतो. मात्र जर शरीर किंवा देहच ब्रह्म आहे तर आत वा बाहेर असे असणार तरी काय. स्थूल देहाचा स्थूल अनुभव आणि सूक्ष्म देहाचा सूक्ष्म अनुभव हे स्थूल आणि सूक्ष्म अशा अर्थी दोन्ही देहनिष्ठ आणि आत्मनिष्ठ अनुभव दोन वाटले तरी त्यात देह असा. हे दोन्ही अनुभव, हे स्थूल अनुभव देहनिष्ठ वाटला आणि सूक्ष्म अनुभव आत्मनिष्ठ वाटला तरी सुद्धा त्यात देह असा ना तसा स्थूल या सूक्ष्म, स्थूल वा सूक्ष्म रूपाने असतोच. यांना त्या प्रकारे देह गृहीत धरलेलाच आहे. देह मग तो कोणताही का असेना नाशिवंतच आहे. हे जे नाशिवंत विकारी ते भ्रम असत माया अज्ञान आहे. म्हणून कितीही ढोबळ वा उच्च असो देहाधारित अनुभव हाही भ्रमत आहे. म्हणून स्थूल सूक्ष्माचा प्रकाशक आत व बाहेर ज्ञान व अज्ञान याचा अशरीरी जाणता तो परब्रह्म मी आहे. मी स्वतः ते परमज्ञान आहे. मी परिपूर्ण अद्वय ब्रह्म आहे. माझे असणे अशरीरी शुद्ध जाणीव तत्व म्हणून अनादि अनंत प्रखरतेने प्रकाशत असते. येथे साक्षात्कार विदेही आहे. साधक विदेही परमज्ञान स्वरूप ब्रह्मच आहे. तो ज्ञान अज्ञानात बाहेर अशा कोणत्याही द्वैताच्या अतीत अद्वैत्वाने एकमेवाद्वितीय महत् जाणीव म्हणून अविनाशित्वाने प्रकाशित आहे. 489. निरुपमनादि तत्वं तुमः मिदमद इति कल्पना दूरं नित्यानंदैकरसं सत्यं ब्रह्माद्वितीयमेवाहं. 489. अनुपमेय अनादि तत्व तू मी हे हा कल्पना दूर राही जे. नित्य आनंद एक रस पूर्ण सत्य द्वितीय ब्रह्मची मी राही ते. परब्रह्म अनुपमेय अतुलनीय एकमेव आणि अनादि अनंत असून त्यामध्ये तू मी हे हा असे काल्पनिक भेद असूच शकत नाही. ते तर नित्य शाश्वत आनंद रसपूर्ण सत्य स्वरूप आहे. साधक म्हणतो मी म्हणते ते विलक्षण परब्रह्मच आहे. परब्रह्म एकमेव व मीही एकमेव. म्हणूनच येथे एक आणि एकमेव ब्रह्म मी म्हणावा ते म्हणा आहे. शरीर मन धी म्हणजे बुद्धी यांचे स्तरावर दृश्यभाव विचार असतात. मात्र शरीर मन धी बुद्धी हेच असत्य असल्यावर दृश्य भाव आणि विचार राहणारच कसे. मग मी तू हे ते असे भेद तरी कसे राहणार. मग उरते ती एकमेव अनंतता. त्यालाच ब्रह्म परब्रह्म म्हणतात. तेच माझे म्हणजे साधक वा ज्ञानी याचे स्वरूप किंवा सत्य स्वरूप. येथे भेद काल स्थल अंतर यांना वावत अवसरच नाही. कारण त्या तर कल्पनाच आहे. सत्यामध्ये कल्पनेला जागा नाहीच नाही. 490. नारायणोहम नरकांतकोहम पुरांतकोहम पुरुषोहमीशा अखंड बोधोहमशेष साक्षी निरीश्वरोहम निरहम च निर्ममा. मी नारायण नरकासुर वध करता मी. त्रिपुरासुर नाशक मी. सर्वांचा शासक मी. अखंड बोध स्वरूप मी. सर्व साक्षी मी. परिमजना कोणी शास्ता अहम मम रहित मी. नर म्हणजे द सुप्रीम स्पिरिट किंवा परमात्मा किंवा ब्रह्म होय. आयन म्हणजे वैभव. नारायण म्हणजे ब्रह्म. अखिल विश्व हेच ज्याचे वैभव आहे तो. तर अखिल विश्वाचा स्वामी मालक असा मी नारायण आहे. मी नरकासुर वध करता आहे. त्याचा अर्थ शरीर रूपी मायावी नरकाचा आणि तेथे रमणाऱ्या दुष्ट दुर्जनांचा नाश करणारा असा मी आहे. त्रिपुरासुर म्हणजे जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या 3 पुरींमध्ये म्हणजे नगरांमध्ये अज्ञानात जीवन जगणारे असे लोक होय. त्यांचा त्यांच्या नगरी सहित
म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन पुरी किंवा नगरी सहित किंवा त्यांचा या तीन अवस्थांसहित नाश करणारा असा मी वध करता त्रिपुरांतक म्हणजे या तिन्ही अवस्थांचा अंत करणारा आहे. म्हणजे तिन्हींच्या पलीकडे अशा अज्ञानी लोकांना आत्मतत्वात नेणारा, अज्ञानी लोकांना त्यांच्या ज्ञान नगरीतून जागृती, स्वप्न, सुषुप्तीतून पलीकडे ब्रह्मलोकात नेणारा असा मी आहे. मी ब्रह्मपुरुष असून ज्ञानरूप आहे. मी सर्वांचा साक्षी आहे, तसाच शास्ताही आहे. मात्र माझा शास्ता शासक कोणी नाही. मी अहंभाव आणि जीवभाव नसलेला असल्याने मला मी माझे असे ममत्वही नाही आणि अहंकारही नाही. त्यामुळेच मी अनादि अनंत आहे. जीवभावामुळेच जन्म मृत्यू संभवतात. सर्वांना जन्म घालणारा मी मात्र जन्म मृत्यू अतीत, त्याच्या पलीकडे विकार रहित म्हणजे त्यात अजिबात बदल संभवत नाही असा सनातन पुरुष आहे. अशी गर्जना करणारा हा कोणी व्यक्ती, बाप, लेख असा सर्वसाधारण असू शकत नाही. हे सारे सांगणारा आत्मस्थित असलेला ब्रह्मारूढ परमज्ञानीच असू शकतो. तेव्हा श्रोते हो, हा 490 क्रमांकाचा श्लोक पुन्हा चिंतनात ठेवा. पुढे 491 सर्वेषु तेष्वहमेव संस्थितो ज्ञानात् गुणांतर वैराश्रयासन भोक्ता च भोग्यम स्वयमेव सर्वं यद्यत् पृथक् दृष्टमिदन्तया पुरा सर्व प्राणी मात्री मी राही अंतर्बाह्य त्या ज्ञानाधार मी असे भोक्ता भोग्य स्वयमेव असता हे ते ऐशा भिन्नत्वा स्थानते नसे. सर्व प्राणी मात्रांचा ज्ञानरूप आधार मी, केवळ मी आणि मीच आहे. त्यामुळे त्यांच्या आत आणि बाहेरी अधिष्ठान म्हणून मीच आहे. येथे हे आणि ते असे भिन्नत्व दिसते, भोक्ता भोग्य असे वेगळेपण जरी दिसले तरी वास्तव असे आहे की येथे काही वेगळे नसून अखिल जगतात अधिष्ठान, पाया किंवा असे पद म्हणून केवळ मीच भरून उरलो आहे. इथे मी हा शब्द आत्मा दर्शक आहे. येथे मी किंवा अहम म्हणजे जाणीव तत्व, जाणण्याची ही क्षमता सर्व प्राणी मात्रांना ज्ञान म्हणून एकमेवच असते. ही हे जाणीव तत्व, ही सुसंवेद्यता, हेच ते आत्मतत्व, हेच एकमेव आहे. हे ज्ञान हेच साऱ्या जीवांना अंतर्बाह्य आधार म्हणून काम करत असल्याने हे ते किंवा मी तू असा भेद, भोक्ता भोग्य असा भेद हा दर्शन समजावा. प्रत्यक्षात भेद जाणणे आणि भेदांना ओळखण्यास आधारभूत असलेले एकमेव जाणीव तत्व जाणणे, यामध्ये जाणणे हेच जाणीव म्हणून ज्ञान रूपे वर्तत असते. प्रत्यक्षात भेद जाणणे आणि भेदांना ओळखण्यास आधारभूत असलेले एकमेव जाणीव तत्व जाणणे, यामध्ये जाणणे हेच जाणीव म्हणून ज्ञान रूपे वर्तत असते. तर हे ज्ञान हाच सर्वांचा आधार असल्याने ज्ञान म्हणून किंवा ज्ञानाधार, पाया, अधिष्ठान म्हणून कार्य करीत असल्याने केवळ मीच आत्मसाक्षात्कारी किंवा आत्मज्ञानी सर्वाभूती अंतर्बाह्य व्यापून उरलो आहे. सारी विभिन्नता, कृत्ये, भावना, विचार यामध्ये आत्मतत्व जीवांबाह्य ज्ञान म्हणून क्रीडा करीत असते. याचा साक्षात्कार ज्याला होतो तोच सर्वत्र मी असल्याचे जाहीरपणे म्हणू शकतो. त्याची ती वाचून असे महनीय उत्स्फूर्त उद्गार शक्य नसत नाही. ही ज्ञानोत्तर मत जाणीव आहे. इथे आपल्याला स्मरत असेल किंवा नसेल तरी परत एकदा म्हणतो, ते ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल. ते 3 तऱ्हेने म्हटलेले असामी सच्चिदानंद हरी. ऐका. सदा सर्वदा सर्वभूती मी राही, असा ज्ञान चैतन्य दृष्टी मी पाही, सदोल्लास आनंद हृदयात धारी, असामी सच्चिदानंद हरी. सदा सर्वदा सर्वभूती मी राही म्हणजे सर्व प्राणी मात्रांमध्ये सदा सर्वदा मी राहतो. तसा ज्ञान चैतन्य दृष्टी मी पाही आणि ज्ञान चैतन्य म्हणून दृष्टीद्वारे मीच सर्वांमध्ये राहतो. सदोदित आनंद उल्हास, सदोदित हृदयामध्ये आनंद आणि उल्हासाची धारणा जी जीवांच्या असते ती माझ्यामुळेच असते. असामी सच्चिदानंद हरी. सच्चित आनंद या रूपाने हरी किंवा विष्णू किंवा हरी म्हणजे निर्गुण निराकार म्हणून, किंवा यात्री म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या यात्रेतून फिरणारा म्हणून, हरी यात्री किंवा हरी
हरी म्हणजे विष्णू, यात्री म्हणजे 3 अवस्थातून यात्रा करणारा, आणि हरी म्हणजे मी. तर आता हा श्लोक म्हणतो 3 तऱ्हेने म्हणण्याऐवजी एकाच श्लोकात शेवटचं जी ओळ आहे ती 3दा म्हणतो. नीट आहे का? सदा सर्वदा सर्वभूती मिराही, तसा ज्ञान चैतन्य दृष्टी मी पाही, सदोल्लास आनंद हृदयात धारी, असा मी सच्चिदानंद हरी, असा मी सच्चिदानंद यात्री, असा मी सच्चिदानंद हरी. हे सदा सर्वदा सर्व प्राणी मात्रात असणारा म्हणजे सत, तसा ज्ञान चैतन्य दृष्टीने पाहणारा म्हणजे चित्त, सदा सर्वदा सर्वभूती मी राही, तसा ज्ञान चैतन्य दृष्टी मी पाही, सदोल्लास आनंद हृदयात धारी, सदोदित आनंद आणि उल्हास हृदयात धारण करणारा म्हणजे सुषुप्ती मधला आनंद, तो मीच हरी म्हणजे विष्णू आहे. तो मीच यात्री म्हणजे जागृती स्वप्न आणि सुषुप्तीतून यात्रा करणारा मीच आहे, आणि तो मीच हरी म्हणजे सर्व हरण करून कैवल्यामध्ये शांतीप्रत नेणारा मीच आहे, असा याचा अर्थ आहे. आणि हा अनुभव स्वप्रचिती केली येत नाही, म्हणून पुन्हा एकदा ऐका. सदा सर्वदा सर्वभूती मी राही, तसा ज्ञान चैतन्य दृष्टी मी पाही, सदोल्लास आनंद हृदयात धारी, असा मी सच्चिदानंद हरी, असा मी सच्चिदानंद यात्री, असा मी सच्चिदानंद हरी. पुढे 492 मय्यखंड सुखाम बोधव बोधा विश्ववीचया, उत्पद्यन्ते विलीयन्ते माया मारुत विभ्रमात, अखंड आनंद जलमो सागरीया, माया रूप वायू विश्व तरंग उठती नांदती, जेथे तेथे चिमटती, परिसत्य न सोडे कधी केवल स्थिती. वाऱ्यामुळे सागरात लाटा उठतात, काही काळ तिथे क्रीडा करतात आणि शेवटी सागरातच त्या लय पावतात. अगदी त्याच पद्धतीने आत्मसाक्षात्कार झालेला माणूस हे जाणतो की सच्चित आनंद रूप अशा या त्याच्या आनंद जलाने परिपूर्ण सागरात मायारूपी किंवा ज्ञानरूपी वाऱ्यामुळे विश्वरूपी तरंग निर्माण झाले आहेत. ते विविधरंगी विश्व म्हणजे आत्मसागरातील लाटांप्रमाणे आहे. त्या विश्वरूप लाटाही येथे सातत्याने उठतात, नांदतात, लय पावतात, पुन्हा उठतात, असा हा नित्यक्रम चालूच असतो. मात्र सागरातील लाटांपासून सागराला काही उपद्रव पोचू शकत नाही, तो अबाधितच असतो. त्याच पद्धतीने सत्य किंवा आत्मतत्वात लाटांप्रमाणे उठणारे, मिटणारे, पुन्हा पुन्हा उठून मिटणारे आणि पुनर्प्रत्यास येणारे विश्व त्या सत्य तत्वास काहीच पीडा देऊ शकत नाही. ते त्याच्या कैवल्याने उपाधी रहिततेने जसेच्या तसेच असते. आत्मसागराला विश्वाची बाधा होत नाही. साक्षात्कारी माणसासाठीही अज्ञानातून जन्माला आलेल्या विश्वरूपी लाटांचा उपसर्ग पोचू शकत नाही. तो कैवल्य सागरच असतो. 493 स्थूलादिभावामयी कल्पिता भ्रमा, दारोपिता न स्फुरणेन लोकैः, काले यथा कल्पक वत्सराय नर्त्वादयो निष्कल निर्विकल्पे, अखंड पूर्ण कालिया कल्प संवत्सर अयन ऋतु कल्पनासे, ऐसे सत्यरूपी या ज्ञानवश स्थूल सूक्ष्म देहादी कल्पनावशे. या ब्रह्मामध्ये केवळ एक आणि एकच आत्मतत्व आहे. एकंड आणि एकमेव अद्वितीयच आहे. असे असतानाही अखंड काळामध्ये कल्प संवत्सर अयन, दक्षिणायन, उत्तरायण, ऋतू इत्यादी प्रकार जसे कल्पिले गेले आहेत, तसेच अज्ञान किंवा अज्ञानापोटी किंवा मायेपोटी स्थूल देह, सूक्ष्म देह अशा प्रकारच्या कल्पना किंवा समजुती, अध्यारोपित संकल्पना त्या अद्वैत ब्रह्मात मांडल्या गेल्या आहेत. मन परिपूर्ण शांत निस्तब्ध केवळ असलेपणी म्हणजे उपाधिरहित असते, तेव्हा नसतो तिथे विशिष्ट देह किंवा विश्व सुद्धा. तेथे केवळ तरंग रहित परमशांती मौनच असते. असे मन हे ब्रह्मच होय. तेथे शंकराचार्य खात्रीपूर्वक सांगतात की साक्षात्कारी पुरुषासाठी संचित प्रारब्ध क्रियमान असे काही नसते. त्याच्यासाठी स्थल काल अंतरी नसते. तो स्वतःला देहातीत असल्याचे जाणत असल्याने त्याच्यासाठी देहाचे प्रारब्ध संचित क्रियमान असूच शकत नाही. तो कालातीत असल्याने त्याच्यासाठी कल्प संवत्सर अयन ऋतू काल आज उद्या
असेही काही नसते. त्याच्यासाठी हे ते आप व पर, येथे तेथे, येथून तेथून तसे काही नसते. कारण तो तर देहीच नसतो. तो केवळ विधेयी अखंड द्वितीय जाणीव तत्व किंवा ज्ञानरूपच असतो. तो स्वयमेव सद्घन चितघन आनंदघन ब्रह्मच असतो. ज्ञानी साक्षात्कारी माणसासाठी सर्व केवळ एकमेव द्वितीय ब्रह्मच असते. त्या वाचून अन्य वेगळे काही त्यासाठी नसते. अन्य वेगळे हा अध्यारोप आहे जो ब्रह्मावर अज्ञानी माणसाने केला आहे. आत्मसाक्षात्कारी देह मन आकार गुणस्थळ काल अंतर त्यांचे अतीत अभिन्नत्वाने निरुपाधिक असतो. मात्र 494 आरोपितम नास्वेदूषकम भवेत कदापि मूढैर्मति दोष दूषैर नाद्री करोत्यु शरभूमि भागम मरीचिकावारी महाप्रवाह मूढ मती बुद्धी दोषे अध्यारोपजयावरी करीत असे तरी दोष न लागे त्या वस्तू जैसे मृगज माररान निघवू न शके. मूढमती आपल्या बुद्धी दोषांमुळे विविध आरोप किंवा अध्यारोप आत्म्यावर करीत असतात. मात्र त्यांच्या आशा करण्याने अलिप्त आत्म्यावर काही परिणाम होऊ शकत नाही. आत्मा जसाच्या तसा अविकारी एकमेव द्वितीयच राहतो. ज्याप्रमाणे माळ रानावर बुद्धिदोषामुळे प्रतीत होणाऱ्या मृगजळामुळे म्हणजे पाण्याच्या भासामुळे माळ रान भिजू शकत नाही. अविकारी कोणत्याही आरोपांमुळे जे मंद किंवा विपरीत बुद्धीमुळे केले जातात आपले अनन्यत्व सोडत नाही आणि अशा आरोपांना तो आपल्यामध्ये रुजू देत नाही. 495 आकाश वल्ले पविदूर गोहम मादित्यवद्भास्य विलक्षणोहम आहार्यवनित्य निश्चलोहम अंबोधिवत्पार विवर्जितोहम आकाशासम अलिप्तमी राही सूर्यासम परिसूर्य प्रकाशित वस्तू वेगळा पर्वतासम नित्य स्थिर अचल मी राही अथांगा सागर सम आगळा वेगळा. सत्य तत्वाचे असणे साक्षात्कारी माणूस ज्ञानी माणूस आपल्या साक्षात्कारातून विशद करीत आहे. आत्मतत्व किंवा सत्य आकाशासारखे आहे. आकाश जसे अलिप्त प्रदूषण रहित आहे तसेच परमतत्व आहे. ते कशानेही दाखवले जाऊ शकत नाही. सूर्य जसा सर्वांना प्रकाशित करतो तसाच मीही म्हणजे आत्मा सर्वांना म्हणजे मनभावना बुद्धी कर्म यांना प्रकाशित करतो. तरीही सूर्य ज्या ज्या वस्तूंना खरे तर अखिल विश्वालाच प्रकाशित करूनही त्यांच्यापासून वेगळा स्वतंत्र आहे. सूर्य म्हणजे विश्व नव्हे. तसेच आत्मा सर्वांना प्रकाशित करूनही सूर्याप्रमाणे स्वतःही त्याने प्रकाशित केलेल्या स्थूल सूक्ष्म शरीर मन चतुष्टय त्याने प्रकाशित केलेल्या स्थूल सूक्ष्म शरीर मन चतुष्टय त्रिगुण पंचकोश भावना बुद्धी कर्मे त्यापासून पूर्णतः वेगळा आहे. आत्मा पर्वताप्रमाणे अचल अविकारी आहे. तो सागराप्रमाणे अथांगही आहे. साधकाने ध्यान चिंतना करता आत्मवैशिष्ट्ये ध्यानात घ्यायची आहेत समजून घ्यायची आहेत. 496 नमे देहेन संबंधो मेघे नैव विहायसः असत्कुतो मे तद्धर्म जागृत स्वप्न सुषुप्त्याः आकाश मेघ संबंधी नसे ऐसा देह संबंधी मी नसे ऐसे असता जागृती स्वप्न सुषुप्ती देह धर्म बाधित मी नसे. जसा आकाशाचा जगांशी काही संबंध नसतो ते सर्वथा अलिप्त असते तसाच माझा म्हणजे आत्म्याचा देहाशी काही संबंध लिप्त भाव नसतो. मी आत्मा म्हणून नेहमीच देहापासून अलिप्त वेगळा असतो. असे असताना जागृती स्वप्न सुषुप्ती या देहाच्या अतिधर्मांचा किंवा अवस्थांचाही माझ्याशी काही संबंध अन्वय लागू शकत नाही. आकाश आपल्या विशालतेत ढगांना सामावून घेतो पण ढग त्याला स्पर्शू शकत नाहीत. तसेच आत्मतत्व आपल्या अथांगतेत सारे देह विश्व सामावून घेते मात्र त्यांची बाधा सत्याला होत नाही. सुसुप्तीमधील अज्ञान स्वप्नातील आणि जागृतीमधील विपरीत ज्ञान आत्म्यामध्ये असत नाही. आत्म्यात इतर सर्व सामावलेले असले तरी आत्मा त्या इतरांनी अन्यानी त्यांच्यासारखा कधीही दूषित प्रदोषित झाकोळला अज्ञानपूर्ण होऊ शकत नाही. आत्मा तर अनन्यत्वाने आगळा वेगळा परमशुद्ध ज्ञान स्वरूपच असतो. तो केवळ आणि केवळ जाणीव तत्व आहे. असतो. पुढील निरूपण उद्याच्या भागात.